रेसिपीनंतर मुलांना भाज्या कशा खायला घालायच्या याचं टेन्शनच राहणार नाही. कारण आज मी तुम्हाला अतिशय सोपी परंतु झटपट आणि चमचमीत अशी ह्याची रेसिपी सांगणार आहे. न आवडीच्या भाज्या देखील मुलं आवडीने खातील. सगळ्यात आधी पालक छानपैकी शिजवून घ्यायचा. आलं, हिरवी मिरची घालून छान त्याची प्युरी करून घ्यायची. कढईमध्ये सगळे खडे मसाले घालून पाण्यामध्ये छान उकळून घ्यायचे. पाण्यामध्येच तेल आणि लिंबूही पिळायचं. भिजवलेला बासमती तांदूळ घालायचा आणि 90 ते 95% भात छानपैकी शिजवून घ्यायचा. कढईमध्ये तेल गरम करायचं. तेलावरती लवंग, मिरी, दालचिनी, वेलची या सगळी छान सौद्याची फोडणी द्यायची. एक उभा चिरलेला कांदा छान परतवून घ्यायचा. त्यामध्ये टोमॅटो, गाजर घालायचं. मीठ टाकून छानपैकी भाज्या वाफवून घ्यायच्या. त्यानंतर ही हिरवी पालकाची प्युरी घालायची. लाल तिखट, गरम मसाला, बिर्याणी मसाला घालून छान परतवून घ्यायची. चवीप्रमाणे मीठ घालायचं. शिजलेला तांदूळ घालायचा. छानपैकी भात खमंग असा परतवून घ्यायचा. हा भात तुम्ही मुलांच्या टिफिनला आरामात देऊ शकता. भरपूर अशी कोथिंबीर घालून परतवून घ्यायचं. आता मुलं भाज्या खायला नाहीच म्हणणार नाहीत.